नमस्कार मंडळी, आज आपला आहे कोर्टमध्ये डे 2 आणि आज आहे 11 तारीख आणि सकाळचे 8:30 झालेत आणि आता आपण आलो आहोत इथे ब्रेकफास्ट करायला. तर ब्रेकफास्टमध्ये इथे इडली आहे आणि ही इडली पूर्णपणे तांदळाची बनवलेली आहे आणि इथे त्यांचं काहीतरी लोकल आय थिंक हा राजमा आहे जो ते लोक इडलीसोबत खातात. सो आता ब्रेकफास्ट करतो आणि तुम्हाला डायरेक्ट बाहेर भेटतो. सो काहीच निघालेलो आहोत आपण आता आणि ही 6:40 आहे आणि आता आपण दुपारी तर आपलं मिस होणार आहे बिकॉज लेट झालं आहे. बिकॉज ते फक्त 11:30पर्यंत चालू असतं आणि आता ऑलमोस्ट 10:30 झालेत आणि इथून पोहोचण्यासाठी तिथून 35 मिनिट्स आहे. सो ते बंद होईल आणि तर बघू आता आपण कुशालनगर मॉनेस्ट्रीला जायचं ट्राय करू. जेवढं आता कवर होईल तेवढं मी कवर करेन आणि मग बाकीचं आपण सेकंड हाफमध्ये ट्राय करूया. तर हे माझ्या मागे बघतात हा मेन गेट आहे विक्टोरियन वरांडाचा ज्या होमस्टेमध्ये आम्ही राहतो आहे. सो चला मग आता आपण निघूया. आता मित्रांनो निघालेलो आहोत आपण आता बरेच लेट झाले 11 वाजले. सो दुपारी तर आपल्याला मिस होणार आहे बिकॉज 11:30पर्यंत चालू असतं. सो आता आपण जाणार आहोत कुशालनगर मॉनेस्ट्रीला. तो एक अजून एक स्पॉट आहे तो आपण करणार आहोत आणि मी ट्राय करेन इव्हनिंगमध्ये आपण दुपारी करायचं बिकॉज परत 4:30ला काहीतरी ते होतं नव्हतं. 4:30 ते समथिंग 7:30 काही टायमिंग आहेत मलाही माहीत नाही आहे. मला समजल्यावरती मी तुम्हाला म्हणजे स्क्रीनवरती देईनच. सो आता आपण जाणार आहोत कुशालनगर मॉनेस्ट्रीला. आता निघालेलो आहोत आपल्या होमस्टेमधून. तर हाच रस्ता आहे. रस्ता चांगला आहे होमस्टेपर्यंतचा, पूर्ण कॉन्क्रीट केलेला नवीनच काम झालेलं आहे त्याचं. सो आता बघूया इथून कुशालनगर अजून 45 मिनिट्स दाखवत आहे. सो बघूया आता किती वेळ लागतो आपल्याला तिथे पोहोचण्यासाठी. सो गाईज फायनली आपण 1.5 तासाच्या रायडिंग नंतर पोहोचलो आहोत कुशालनगर मॉनेस्ट्रीला. तर बाईक इथे मागे पार्क केली आपण. इथे पार्किंग आहे 2 व्हीलरची. आय थिंक ती फ्री आहे, नाही पेड आहे. 300 विचारावं लागेल काय प्राईज आहे. आणि आता आपण जाणार आहोत आतमध्ये. सो चला डायरेक्ट आतमध्ये जाऊ आणि कसं काय व्यवस्था आहे ती पाहू. मित्रांनो हे यांचं मेन मंदिर आहे. याच्या आतमध्ये त्यांच्या ज्या 3 मूर्त्या आहेत. आता ते काय ते मलाही नाही माहिती, पण हे त्यांचं मेन मंदिर आहे आणि इथे तुम्ही चप्पल ठेवू शकता. या साईडला चप्पल स्टँड आहे. 3 रुपीज त्याचे चार्जेस आहेत आणि हे राहण्याचे वगैरे काही त्यांचं आहे. तिथे नो एंट्री आहे. सो असा काहीसा एरिया आहे पूर्णपणे आणि हे एक कुठलं तरी मंदिर आहे. सो बघू आता इथे जाऊ आपण. तर मित्रांनो इथे या लोकांचं स्कूलसुद्धा आहे. म्हणजे तुम्ही इथे येऊन शिक्षण वगैरे घेऊ शकता. ते त्यांचे जे असतात म्हणजे भिक्खू म्हणतात त्यांना. तर त्या लोकांसाठी आय थिंक हे स्कूल आहे. तर तसं नाव वाचूया आपण. ट्रेनिंग समथिंग नाव आहे, माहीत नाही मलाही, इथून दिसत नाही आहे ते. सो असा काहीसा यांचा कॅम्पस आहे आणि तिथे मंदिराच्या मागेही फार छान असं डेव्हलप केलेलं आहे. तर इथे समोर तुम्ही बघू शकता हे पार्क आहे. तर इथे येऊन तुम्ही थोडा वेळ बसून चिल करू शकता आणि आय थिंक इथे राहण्यासाठी आहे असं मला वाटतं आहे. सो आत्ता सगळं आपलं झालेलं आहे. सो आता इथून आपण जाणार आहोत बाहेर. तर मी असं ऐकलेलं की इथे तिबेटियन फूड चांगलं मिळतं. तर काही दुकानं मलाही दिसलेली आहे तिथे येताना आता. तर बघूया ते आपण घेऊया आणि त्या व्यतिरिक्त थोडे सोवेनियर्सही आपण घेणार आहोत. सो आता चला जाऊ आता बाहेर. तसं ऊन जास्त नाही आहे, थोडंसं असं मळव आलं आहे. तर चला बाहेर जातो, थोडीशी पोटपूजा करतो आणि मग मला पुढे भेटतो. तर मित्रांनो इथून जेव्हा आपण मॉनेस्ट्रीमधून बाहेर होतो तेव्हा इथे असे इथे सोवेनियरचे शॉप्स आहेत खूप सारे आणि हा इथे एंट्रन्स आहे. सो एंट्रन्सच्या बाजूलाच आहे. तर तुम्ही आरामात आतमध्ये जाऊन व्हिजिट करून आरामात इथे येऊन काही घ्यायचं असेल तर घेऊ शकता. मित्रांनो इथे आपली एंट्री होती आणि जर तुम्हाला काही शॉपिंग करायचं असेल तर इथे बाहेर एक शॉपिंग कॉम्प्लेक्स पण आहे. सो असं इथे शॉपिंग कॉम्प्लेक्स आहे त्याच्या अपोजिट साईडला. जर तुम्हाला काही घ्यायचं असेल तर घेऊ शकता. मी तर स्किप करतो आहे बिकॉज मी आता जस्ट दार्जिलिंगची ट्रिप मारून आलो आहे. सो तिथेच हे सगळं होतं, हे सगळे गिफ्ट्स अँड ऑल असे होतेच. सो त्यामुळे आता सरळ जाऊया घरी, नॉट घरी म्हणजे हॉटेलवर जाणार आहोत. तो होमस्टे आणि ते बघू आता खाण्यासाठी पहिलं बघूया
इथे एक हॉटेल लागलंय रस्त्यातून जाताना, एक नक्षत्र म्हणून. इथे असं आहे. चला आतमध्ये जाऊन बघूया. रिव्ह्यूज कमी आहेत, ऑलमोस्ट सगळ्याच हॉटेल्सचे 3.5 असेच आहेत. तर आता आपण जाऊन बघू याचं कसं टेस्ट आहे. आपण एक साऊथ इंडियन थाळी मागवली आहे, त्याच्यामध्ये चपाती एकच झाली आहे आणि बाकी डाळ आहे, खीर आहे, 2 भाज्या, एक भाजी आहे, एक रस्सम आहे आणि काय काय आहे, कढ आहे. सो आणि पापड दिला, पण चपाती एकच दिली आहे. ठीक आहे, बघू आता मी टेस्ट करून सांगतो कसं आहे ते. तर मित्रांनो, पोटपूजा करून झाल्यावरती आपण आता आलेलो आहोत निसर्गधाम म्हणून. ते काहीतरी टुरिस्ट प्लेस आहे, ते मलाही माहीत नाही आहे. स्वतः ते आपण आतमध्ये जाऊन एक्सप्लोर करूया. सो इथे पार्किंग अवेलेबल आहेत, 20 रुपीज पार्किंगचे आहेत फॉर स्कूटी. सो आता आतमध्ये जाऊन पाहूया काय गेम्स वगैरे आहे, तसं मी ऐकलं होतं. तर आता आतमध्ये जाऊया, बघूया. आता आलोय आपण कुशलनगरला ना, तर आपण हे सगळं कुशलनगरचं एक्सप्लोर करूया. म्हणजे जसं मी आता फर्स्ट ती मोनेस्ट्री गेली, त्याच्यानंतर निसर्गधाम ऑन द वेस लागतं आणि त्याच्यानंतर अजून एक काहीतरी रिझर्व वायर काहीतरी आहे. सो ते मी तुम्हाला पुढे सांगेनच गेलो तर. ह्या 3 गोष्टी आपण एका दिवसात करू शकतो कुशलनगरला आल्यावरती. सो आता मी आतमध्ये जातो, पाहतो काय आहे ते आणि तुम्हाला सांगतो. तर मित्रांनो, एंट्री करून आल्यावर इथे तिकीट काउंटर आहे. सो इथे तिकीट आहेत. सो त्याचे इथे प्राइजेस दिलेले आहेत. आता हे त्यांच्या भाषेत दिलेले आहे. इकडे 80 रुपीज फॉर अडल्ट्स आहेत. तुम्हाला बघायचे असतील तर पॉज करून बघू शकता. आणि इथे तिकीट काउंटर आहे, स्वतः तिकीट घेऊया आपण. 80 रुपीज. स्कॅनर है, एक्सक्यूज मी, स्कॅनर दो. రెండు तर इथे तुम्ही बघू शकता, हा मॅप लावलाय जागेचा. तर इथे एवढ्या सगळ्या प्लेसेस आहेत, त्याला एक कॉटेजेस आहेत राहण्यासाठी सुद्धा. बॅम्बू पार्क आहे, बोटिंग सुद्धा आहे, ते आता आपण करणार आहोत, विचार करतोय. किड्स प्लेइंग एरिया आहे, बर्ड पार्क ऑल्सो वी हॅव. सो बघूया. आणि एक डिअर पार्क आहे, ॲडव्हेंचर पार्क आहे. सो जाऊया आता आतमध्ये. आता आपण आलो आहोत डिअर पार्कमध्ये. हरिण आहेत मस्त, असे बरेचसे हरिण आहेत तिथे. तर हे फ्री आहे, याला काही असे चार्जेस नाही आहेत वगैरे. इथे मस्त बसलेत, ती लोक जेवून बसलेत. हा सगळ्यात मोठा दिसतो इथे. मस्त मीटिंग चालली आहे बाई लोकांची, आराम चाललाय. तर बेसिकली मित्रांनो, जसं मुंबईमध्ये आपलं संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आहे ना, तसंच ते नॅशनल पार्क आहे, तसंच हे एक आहे. त्याच्यामध्ये लहान मुलांसाठी ॲक्टिव्हिटी जास्त आहेत. जर लहान मुलं वगैरे असतील तुमची तर इथे येऊ शकता. त्यांच्यासाठी एन्जॉय करण्यासाठी बरेच रोपवे वगैरे आहे आणि लूज रोप ब्रिज आहे. तर अशा बऱ्याच गोष्टी आहेत. तर आपल्यासाठी असं काही ॲक्सेस नाही आहे. नॉर्मली आपण मुंबईवरून आपल्याला माहिती आहे नॅशनल पार्क कसं तसंच आहे. आणि बोटिंग वगैरे आहेत, छोट्या मोठ्या ॲक्टिव्हिटीज. तर जर तुम्हाला यायचं असेल तर येऊ शकता किंवा स्किपही करू शकता. तर मला बघायचं होतं काय होतं, त्यासाठी आलो होतो. तर प्रत्येक गोष्टीच्या इथे प्राइसेस आहेत आतमध्ये पण. ते रोपवे आणि त्यासाठी पण ते तुम्हाला पे करावे लागतात. बाकी असंच आहे, बघू शकता. पूर्णपणे असं जंगल टाईप आहे मस्त. आणि बांबूचे प्लांटेशन्स खूप आहेत तिथे. तुम्हाला यायचं असेल, टाईमपास करू शकता, फोटो वगैरे काढू शकता. छान आहे तसं. बाकी तर मित्रांनो, आत्ता आपण आलेलो आहोत या पार्कच्या सगळ्यात हॅपनिंग प्लेसवरती. तर तुम्ही पाहू शकता मागे पूर्ण मस्त नदी आहे, वाहतं पाणी आहे आणि मजा चालली लोकांची.
तर आपणही थोडी मजा करणार होता इथे. आता पोहण्यासाठी तर नाही अवेलेबल, कारण कपडे मला सगळे भिजवावे लागतील. सो थोडं असं जरा पाण्यामध्ये एन्जॉय करूया. फार सुंदर असं प्लेस आहे आणि पाणी पूर्णपणे वाहत आहे, त्यामुळे एकदम स्वच्छ पाणी आहे. ते पाण्यात मस्त पाय दिसत आहेत, एवढं स्वच्छ पाणी आहे. तर इथे आलातच तर हे प्लेस नक्की व्हिजिट करा. याचं प्लेसचं नाव आहे रिव्हर, म्हणजे रिव्हर त्यांनी दिलेले आहे जागेजागी त्याचे लेबल, म्हणजे डायरेक्शन त्यांनी टाकले, तर तुम्ही इथे येऊ शकता. सो मित्रांनो, अशा प्रकारे आता आलेलो आहे बाहेर. थोडे मागे जे सोव्हिनियरचे शॉप्स आहेत, थोडे शॉपिंग वगैरे केली थोडीशी तिथून, आणि आता इथून आलो आहे बाहेर. तर आता वाजलेत 5:40. अजूनही इथे उजाडलेलंच आहे, म्हणजे अजून इथे काळोख नाही झालं आहे. सो ऑन द वे ते रिझर्व लागणार आहे, रिझर्व वायर जी मी बोललो, तिथे जर जमलं तर मी जायचा ट्राय करतो. सो बघूया किती वाजता आहेत. सो गाईज, जस्ट आत्ता आलो आहे मी घरी, म्हणजे होमस्टेवरती आमच्या. सो इथे एक तुम्हाला दाखवायचं होतं की आम्ही जेव्हा सकाळी गेलो होतो ना, तेव्हा आमचे पूर्ण कपडे असे असं पडले होते. सगळे धुवायचे कपडे, चादर वगैरे सगळं असं पडलं होतं. तर त्यांनी लिटरली आमचे सगळे कपड्यांच्या घड्या घातल्यात, आणि जे धुवायचे कपडे होते ते सगळे धुवून वाळवून त्याच्या घड्या घालून प्रॉपरली इथे ठेवल्या आहेत. म्हणजे लिटरली एक चांगला एक्सपिरियन्स आहे हा. म्हणजे मला असं आधी मी असं कधी एक्सपिरियन्स केलं नाही, आणि होमस्टेमध्ये मी फर्स्ट टाईमच आहे. बट आय थिंक असं कोण नसेल करत होमस्टेमध्ये सुद्धा. सो तुमच्यासोबत हे मला शेअर करायचं होतं. तर हे सगळं होस्टनेच केले तिथले जे आहेत. तर तुम्हाला मी नक्कीच रेकमेंड करेन हा होमस्टे, कारण हा एक्सपिरियन्स एक वेगळाच एक्सपिरियन्स आहे माझ्यासाठी सुद्धा. कारण सगळं त्यांनी आवरून ठेवलेलं आहे. काही असं म्हणजे क्लिनिंग वगैरे प्रॉपर, पाण्याच्या बाटल्या पण त्यांनी कशा खाली पडलेल्या त्या त्यांनी उचलून भरून वगैरे ठेवलेल्या आहेत प्रॉपर सगळं. तर तुम्ही कधी येत असाल तर तुम्हाला नक्कीच रेकमेंड करेन हा होमस्टे. पैसेही रिजनेबल आहेत, मला थोडे जास्त वाटले होते, पण खरंच रिजनेबल आहेत. एवढ्या चांगल्या सर्व्हिसेस ते देत आहेत. आणि प्लस त्यात कॉफी वगैरे, आम्हाला रोज आलो की कॉफी, बाहेर जाताना नाश्ता करताना कॉफी वगैरे सगळं ते देत आहेत. तर मी तुम्हाला नक्कीच हा रेकमेंड करेन होमस्टे. हा व्हिडिओ बिलकुल स्पॉन्सर नाही आहे. तुम्हाला जे डिटेल्स आहेत ते मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये नक्की देईन. सो आता वाजले 7, आणि आता रात्री मी जाणार आहे डिनरला. सो त्याचा मी नाही ब्लॉग होणार, कारण माझे मोबाईल वगैरे सगळं डिस्चार्ज आहे. सो आज आपण सकाळी थोडं लेट निघालो, त्यामुळे 3 स्पॉट करायचे होते, त्यातलं 2 स्पॉट आपले झालेत. तर सकाळी लेट निघाल्यामुळे, तर उद्याचा जो दिवस आहे तेव्हा इथून चेकआउट करणार आहोत. आणि इथेच थोडंसं पुढे एक विलेज आहे, केडाकल्स काहीतरी नाव आहे, तिथे आपला होमस्टे आहे. सो सगळं सामान तिथे ठेवून मग आपण बरेच स्पॉट उद्या कव्हर करायचा ट्राय करणार आहोत. तर उद्याचा दिवस थोडा हेक्टिक असेल बाकी. सो आजचा दिवस आपण इथेच संपूया. सो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि बाजूची ती बेल आयकॉनही दाबा, ज्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येतील. सो भेटू आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. राईट सेफ, आणि जय श्रीराम.